नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात 4 मराठी, जाणीव समाज मनाची। आयुक्त गांधी साहेब, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा सिंगापूर करा, पण अगोदर तुमचे पीए आणि मुख्य लेखाधिकारी बदला, अन्यथा तुम्हालाही हेच लोक अडचणीत आणतील। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे नूतन आयुक्तांना विनंतीपूर्वक आवाहन। आयुक्त गांधी साहेब, आपण महापालिकेचा सिंगापूर करण्याचे स्वप्न बघत आहेत, मात्र अगोदर तुमचे पीए दिनेश जाधव, प्रमोद राजपूत आणि मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांना अगोदर बदला, अन्यथा मागील आयुक्तांना ज्यांनी अडचणीत आणले तुम्हालाही हेच लोक अडचणीत आणतील, असे आवाहन समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी महापालिकेचे नवे आयुक्त सत्यम गांधी यांना केले आहे। आयुक्तांचे पीए दिनेश जाधव आणि प्रमोद राजपूत यांनी यापूर्वीच्या आयुक्तांना अनावश्यक सल्ले देऊन अडचणीत आणले आहे, त्यामुळे मागील आयुक्त येथून बदनाम होऊन बदली होऊन गेले आहेत, त्यामुळे त्या दोघांना अगोदर बदला, अन्यथा आपणही बदनाम होऊन जाल। याचबरोबर 6 महिन्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेकडे बदली झालेले मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे हे अजून महापालिकेत कसे काम करीत आहेत? त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मनपाच्या 130 कोटीच्या राष्ट्रीयकृत बँकेतील ठेवी काढून खाजगी बँकेत ठेवून आणि काही मुदतपूर्व ठेवी मोडून मनपाचे कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान केले आहे, त्यामुळे मेंगडे यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी मुक्त करावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आवाहनही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केले। आणि याचबरोबर कामगारांचे पगार जुन्याच पद्धतीने आस्थापना विभागामार्फत करून कामगारांची पिळवणूक टाळावी। महापालिका क्षेत्रातील परमिट रूम, बार, सोने चांदीची दुकाने, देशी दारूची दुकाने यांना व्यवसाय परवाना सक्तीचा करावा। यामुळे महापालिकेचे कोट्यावधीचे उत्पन्न वाढणार असल्याने याबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आयुक्तांना दिला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी 2 दिवसापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी, मुकादम, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये सर्वांच्या समस्या थोड्या प्रमाणात जाणून घेतल्या आणि शेवटी त्यांनी एक शब्द वापरला की सांगली, मिरज, कुपवाड मला 4 ते 6 महिन्यात सिंगापूरसारखं व्हायला पाहिजे। माननीय गांधी साहेबांना मी विनंती करतो की आपणाला खरोखरच जर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचं सिंगापूर करायचं असेल तर पहिला तुमचे जे पीए आहेत ते पीए बदला, कारण त्या पीएनी पाठीमागं काय कारभार केला आहे, दिनेश जाधव असेल किंवा प्रमोद राजपूत असेल, ह्या 2 पीएनी पाठीमागच्या ज्या दिशाभूल दिशाभूल केली, काय काय कारभार केला ह्याची पहिला चौकशी करा। विनाकारण तुम्ही नवीन आहात, तरुण आहात, तुम्ही IASच्या टॉप रँकिंगमधले आहात, तुम्ही इथून जाताना तुमची बदनामी करून घेऊन जाऊ नका, ही माझी विनंती आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या बदली कामगार, मानधनवरचे कामगार आणि कायम कामगार या सर्वांचे पगार शुभम गुप्ता ह्या आयुक्तांनी वेगवेगळ्या 4 प्रभागामध्ये विभागले होते, पण पूर्वी असं होत नव्हतं। या विभागल्यामुळं पगार कर्मचाऱ्यांचे वेळेत होत नाहीत। आंबेडकर जयंती दिवशीसुद्धा लोकांना पगार त्या दिवशी मिळाला, मग काय उपयोग त्या पैशाचा? त्यामुळं आधी जसं चालायचं की आस्थापना विभागाच्या मार्फत एकत्रितपणे या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा केलं जायचं, तीच पद्धत पुन्हा राबवली जावी, अशी मी नवीन आयुक्तांना विनंती करतो। तसेच या गेल्या शुभम गुप्तांच्या कार्यकाळामध्ये अभिजित मेंगडे नावाचे जे मुख्य लेखाधिकारी महापालिकेमध्ये आहेत, 10 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची बदली कोल्हापूरला झालेली असताना 3 आयुक्तांच्या बदल्या झाल्या, पण अभिजित मेंगडेंना एकाही आयुक्तानं इथून रिलीव्ह केलेलं नाही। ह्याचं कारण काय आहे ह्याचं शोधणं गरजेचं आहे। या अभिजित मेंगडे यांनी 130 कोटींच्या ज्या महापालिकेच्या वेगवेगळ्या योजनेंच्या ठेवी नॅशनलाइज बँकेमध्ये होत्या, त्या सर्व ठेवी, त्यातल्या काही ठेवी मुदतपूर्व मोडून त्या खाजगी बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि महापालिकेचं कोटी रुपयाचं नुकसान केलेलं आहे। ह्याची सुद्धा चौकशी वरच्यावर झाली, पण माननीय सत्यम गांधी साहेब आपल्या नावाप्रमाणे
ह्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून या अभिजित मेंगडेने केलेल्या चुकीच्या कारभाराची पूर्ण चौकशी करून तात्काळ या अभिजित मेंगडेवर कडक कारवाई करून त्यांना इथून कार्यमुक्त करा, ही प्रामुख्याने मागणी आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महापालिकेच्या मानधन बदली कायम या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवता यांनी चांगलं काम करावं, पण या कर्मचाऱ्यांची आज शारीरिक परिस्थिती काय आहे, मानसिक परिस्थिती काय आहे, यांचं वेतन वेळेवर होतं का, यांना साहित्य वेळेवर दिलं जातं का, यांचे औषधोपचार मोफत केले जातात का, या कर्मचाऱ्यांचा विमा महापालिकेने उतरवला आहे का, या सगळ्या गोष्टींची सुद्धा चौकशी माननीय सत्यम गांधी साहेब आयुक्त म्हणून आपण करणं गरजेचं आहे. आपण कुटुंब प्रमुख आहात, त्यामुळं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. राहिला चौथा मुद्दा सांगायचा आहे की महापालिका क्षेत्रामध्ये उत्पन्नाचा स्रोत वाढवणं. महापालिका क्षेत्रामध्ये 1998ला महापालिका झाली आहे. आज अखेर महापालिका क्षेत्रातले जे देशी दारू दुकानं आहेत, परमिट रूम आहेत, बिअर बार आहेत, वाईन शॉप आहेत, तसेच सोने चांदी विक्री करणारी छोट्यापासून मोठी जी काही दुकानं आहेत सोनारांची, या सगळ्यांना महापालिकेने व्यवसाय परवाना दिलेला आहे का ह्याची खातरजमा आपण करा. यांची जर व्यवसाय परवाना यांच्याकडे नसेल तर या सगळ्यांना व्यवसाय परवाना घेणं बंधनकारक करा, म्हणजे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आपोआप वाढेल. अशा पद्धतीची मी आज मान्य आयुक्तांना विनंती करतो. आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा रिपीट करतो की या महापालिकेला लागलेली कीड म्हणजे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे नावाचा आहे. यानं महापालिका पोखरलेली आहे. महापालिका आतनं वरनं फुगवट दिसत असेल पण आतनं पोखरलेली आहे. तात्काळ ह्या प्रकरणाची मेंगडेच्या ठेवी ज्या वर्ग केलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. आणि जे काही 2 महापालिकेत नागासारखा वेटोळा घालून बसलेले 2 PA आहेत वर्षानुवर्ष, दिनेश जाधव आणि प्रमोद राजपूत, ह्या दोघांची बदली या नवीन आयुक्तांनी करावी, अन्यथा तुमचीही बदनामी अटळ आहे एवढं मी सांगतो आणि थांबतो.